आत्ताच्या पिढीमध्ये लोक घरी मराठी बोलतात आणि मुलांना इंग्रजी शाळेत किंवा इंग्रजी हिंदी या भाषेमध्ये बोलण्यास भाग पडत आहे. त्यामुळे काही मुलांचे खूप नुकसान होत आहे, कारण त्यांना कोणतीच भाषा समजत नाही आणि ते शिक्षणात सुद्धा मागे पडतात. तर पालकांनी सुद्धा हे लक्षात घेतले पाहिजे की तुम्ही सुद्धा मराठीमधूनच शिक्षण घेऊन मोठे झाला. नमस्कार, माझे नाव प्राप्ती संतोष मालम. मी आत्ता तिसरीत शिकत आहे. माझ्या भाषणाचा विषय आहे की आपली मातृभाषा का महत्त्वाची. विषय तसा खूप चांगला आणि महत्त्वाचा देखील आहे. या विषयावर बोलायला किंवा सांगायला मी तशी लहानच आहे, पण मोठ्यांच्या मार्गदर्शनानुसार मी या विषयावर जे काही 4 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून व समजून घ्या, अशी मी नम्रतेने सर्वांना विनंती करत आहे. माझी मातृभाषा मराठी आहे आणि मला ती खूप आवडते. ती केवळ माझ्या कुटुंबाची आणि समाजाची नाही, तर ती माझ्या संस्कृतीची आणि परंपरेची गोडी देखील आहे. आपल्या महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे. मराठी राजमान्य लोकमान्य राजभाषा झालेली आता 40 पेक्षा अधिक वर्ष झाली. मराठीचे स्वतःचे राज्य असावे, मराठीला राजभाषेचा मान मिळावा म्हणून वर्षानुवर्ष हजारो मराठी सुपुत्रांनी धडपड केली, संघर्ष केला, प्रसंगी बलिदान पण दिले. अमृताहून गोड असलेली मराठी भाषा समजायला खूप सोपी आहे. या मराठी भाषेवर मला माझा अभिमान आहे. ती इंग्रजी आणि हिंदी प्रमाणेच विकसित झालेली आहे आणि तिला असेच अबाधित ठेवणे हे आपल्या हातात आहे. कारण आपण ज्या मातृभाषेला मध्ये लहानपणापासून बोलतो वागतो त्यामध्येच आपल्याला शिक्षण घेण्यास व शिकण्यास खूप सोपे जाते. आत्ताच्या पिढीमध्ये लोक घरी मराठी बोलतात आणि मुलांना इंग्रजी शाळेत किंवा इंग्रजी हिंदी या भाषेमध्ये बोलण्यास भाग पडत आहे. त्यामुळे काही मुलांचे खूप नुकसान होत आहे, कारण त्यांना कोणतीच भाषा समजत नाही आणि ते शिक्षणात सुद्धा मागे पडतात. तर पालकांनी सुद्धा हे लक्षात घेतले पाहिजे की तुम्ही सुद्धा मराठीमधूनच शिक्षण घेऊन मोठे झालात आणि पालकांच्या या चुकीच्या समजुतीमुळे मुले इंग्रजी शाळेत गेली की त्यांना खूप चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळते, पण हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये खूप चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळते आणि ते आपल्या मातृभाषेमध्ये असल्यामुळे ते समजायला सोपं जाते. आणि तसेच मातृभाषेमध्ये असलेले मराठी साहित्य, आपल्या संतांनी लिहिलेले ग्रंथ व कादंबऱ्या या सर्वमुळे आपली मराठी भाषा प्रसिद्ध आहे. आणि तसेच ती इतर भाषेप्रमाणेच जाणारी एक प्रसिद्ध भाषा सुद्धा आहे. ती लुप्त होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. प्रत्येक राज्यामध्ये त्या भाषेला महत्त्वाचे स्थान दिले जाते आणि माझ्या मराठी भाषेला माझ्या महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे स्थान आहे, हेही तितकेच खरे आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रभर माझी मातृभाषा बोलली जाते. एवढेच नाही तर पराक्रमाच्या आणि बहादुरीच्या कथा सांगताना माझी मातृभाषा अधिकच खणखर बनते. तर मराठी भाषेचे प्रेम माया व्यक्त करताना माझी मातृभाषा ही अधिकच छान वाटते. ही खूप जुनी भाषा आहे, तिचे जतन केले पाहिजे. आज शाळा महाविद्यालयांमध्ये शिक्षणाचा बाजार करून ठेवला आहे. इंग्रजी भाषेला अग्रगण्य स्थान देऊन पैशांची लूट केली जात आहे. आपण ज्या मातृभाषेमध्ये लहानपणापासून बोलतो, जी भाषा रोजच्या जीवनात बोलतो त्या भाषेमध्ये शिक्षण घेणे हे सर्वाधिक उत्तम. त्यामुळे मुले आणि पालकांनी इंग्रजी भाषेच्या आहारी न जाता मराठी भाषेला तितकेच महत्त्वाचे स्थान देऊन मुलांना मराठी भाषेमध्ये शिकवणे, ज्ञान देणे महत्त्वाचे आहे आणि प्रत्येकाने त्याचे महत्त्व समजून घेणे हे सर्वाधिक उत्तम. लाभले आम्हास वाक्य बोलतो मराठी, जा होलो खरेच धन्य तो मराठी, धर्मपंथ जात एक जागतो मराठी, एवढ्या जगात माये मानतो मराठी. या सुंदर अशा 4 ओळी बोलून मी माझे भाषण संपवते. आणि आता मी काही तुमच्या समोर 2-4 मिनिटे बोलले ते तुम्ही शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद आणि माझ्या सर्व गुरुजन वर्गाला माझा नमस्कार. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. धन्यवाद.